काय चूक आहे त्यांची? ते तरी काय करणार आहेत? हे जसे बिचारे आहेत ना तसे ते शिक्षक पण बिचारे आहेत. ते पण आले होते का नोकऱ्या द्या म्हणून. आता शाळाच नाही म्हणल्यावर नोकऱ्या कुठून देणार? त्यांना पण आता कटवायला लागतं बाबा. नाही तरी तुझा प्लॅन मस्तच होता की. कसं आहे, प्लॅन व्यवस्थित एक्झिक्यूट करायला लागतोय आणि त्यासाठी ना जरा अनुभव कमी पडतो. बस झालं गेलं ते गंगेला मिळालं. आणि हे असले लायकी नसलेले इन्व्हेस्टर गेले म्हणजे माझं काही अडतंय असं वाटतंय का तुम्हाला? हजारो बँक पडल्यात मुजुमदारांच्या पायाशी लोळण घेत. गरज पडली ना तर कर्ज काढून सगळं उभं करीन मी. काय बी झालं तरी आपली शाळा त्याच जागेवर होणार हे ठरवलंय धैर्य मुजुमदारनं. धैर्य, अरे मला असं म्हणायचं की आई, आता विषय फक्त शाळेचा राहिलेला नाहीये. माझ्याशी या धैर्य मुजुमदारशी वाकडं घेतलंय त्या भाऊरावाच्या नातीनं. हाय व्होल्टेजच्या तारीला हात लावलाय तिनं. म्हणल्यावर मग शॉक तर बसायलाच पाहिजे. लई पुढं पुढं करून विषय वाढवलाय त्या पोरीनं. म्हणून या बायकांना मनासारखं करण्याची चॉईसच नाही दिली पाहिजे. नाहीतर डोक्यावर बसून हे असले विषय वाढून ठेवतात. ह्या त्यांची जागा तर त्यांना दाखवलीच पाहिजे. त्यांना ती कायम लक्षात राहावी म्हणून तसा शॉक पण दिला पाहिजे. आई, त्या पोरीचा दैंड केल्याशिवाय हा धैर्य मुजुमदार शांत बसणार नाही.